राज्यासाठी पुढचे 24 तास धोक्याचे असणार आहेत। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे। कोकण पट्टीसह मुंबईमध्ये प्रचंड पावसाचा इशारा त्यामुळे देण्यात आला आहे। पुढचे 2 ते 4 दिवस गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। समुद्रकिनारी भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। गेल्या 4 दिवसांपासून राज्यभरात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। संपूर्ण कोकणपट्टीसह मुंबई आणि उपनगराला पाऊस झोडपून काढणार असा इशारा हवामान खात्याने दिलाय। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय, त्यामुळे चक्रीवादळही धडकणारे अशा 2 गोष्टी घडतात। त्यामुळे रायगड आणि रत्नागिरीसह किनारपट्टी भागाला अलर्ट जारी केलाय। रायगड रत्नागिरीला रेड अलर्ट जारी केलाय। 2-3 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होतोय, तर किनारपट्टी भागामध्ये मच्छीमारांना न जाण्याचा इशाराही देण्यात आलाय। चिंचणेरे वंदन इथे ढगफुटी सदृश पावसामुळे बाजार पटांगणावर पुराचं पाणी आलंय। ओढ्याला आलेल्या पुरामुळे 4 ते 5 गाड्या पाण्यात फसल्यात। ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि जेसीबीच्या मदतीनं या फसलेल्या गाड्या सुरक्षित बाहेर काढण्यात आल्या। पूल पाडायचं म्हणतो ते ना। चिंचणेरे वंदन इथे ढगफुटी सदृश पावसामुळे बाजार पटांगणावर पुराचं पाणी आलंय। ओढ्याला आलेल्या पुरामुळे 4 ते 5 गाड्या पाण्यात फसल्यात। ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि जेसीबीच्या मदतीनं या फसलेल्या गाड्या सुरक्षित बाहेर काढण्यात आल्या। पूल पाडायचं म्हणतो ते ना।